इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. आज आपण बघतोय की महाराष्ट्रात आपण मराठी ही अभिजात भाषा ही डिक्लेअर झाली आहे राष्ट्रीय स्तरावरती, आणि आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा उहापोह करतोय की मराठी शाळा टिकल्या पाहिजे, मराठी भाषा हिचा जो दर्जा आहे. कारण इतर राष्ट्रांमध्ये, इतर प्रदेशांमध्ये त्यांच्या त्यांच्या स्थानिक भाषांना खूप महत्त्व दिलं जातं. यावर अनेक चर्चा देखील झालेल्या आहेत. सभागृहात असतील, भवनात असतील, सगळीकडे झालेल्या आहे. पण मला असं वाटतं याच्याकडे आपल्याला खूप सकारात्मकतेने बघायची गरज आहे, आणि त्याच्यासाठी एक पाऊल जर आपल्याला पुढे जायचं असेल तर काहीतरी निर्णय होणं ही आज काळाची गरज आहे. मराठी शाळा टिकवाव्यात आणि त्या चांगल्या चालाव्यात यासाठी ठोस निर्णय हे जर आपण घेतले नाहीत तर त्यांचं भविष्य काय असेल यावरती चर्चासत्र होतात, सगळंच होतं. पण नाशिक महानगरपालिका आणि या सभागृहातले सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एक उत्तम असं उदाहरण आज पूर्ण महाराष्ट्रात तयार केलेलं आहे. मला असं वाटतं की आपण बघता आहात आपल्या ज्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत त्यांना आपण कमर्शियल म्हणजे व्यावसायिक घरपट्टी लागू करतो, आणि याबद्दल जी काही एक संवेदनशीलता आपण दाखवली गेली पाहिजे होती, ह्याच आधी दाखवली गेली पाहिजे होती, ती कुठेतरी आपण दाखवली नाही. आपण शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण हे शेवटच्या घटकापर्यंत मिळावं यासाठी चर्चा करतो, धडपड करतो. काल आपण बघितलं असेल तर महासभेमध्ये अतिशय चांगले 2 विषय शिक्षण क्षेत्रासाठी घेतले गेले. ते म्हणजे की आपल्याला जो दर्जा शिक्षणाचा वाढवायचा आहे त्यासाठी आपण टीचिंग एड्स, आपण म्हणतो की प्रायव्हेट शाळांमध्ये इतकं छान इन्फ्रास्ट्रक्चर दिलं जातं, तिथे सोयी सुविधा असतात. मला असं वाटतं की NMCच्या शाळा असतील, ZPच्या शाळा असतील, त्यामध्ये स्वच्छता, चांगले टीचिंग एड्स, म्हणजे आपण एक काल जादुई पिटाराचा पण एक प्रपोजल केलेला आहे, ज्यामध्ये आपण म्हणतो फाईन मोटर स्किल्स आणि मोटर स्किल्स, म्हणजे लहान मुलांच्या हातांना जी सवय लागली पाहिजे वळवण्याची. म्हणजे लहानपणी बघा आपल्याला घरामध्ये आई पिठाचा गोळा द्यायची, तो कशासाठी द्यायची की पोळी लाटता यावी म्हणून नाही द्यायची, तर आपले जे काही फाईन मोटर स्किल्स आहे ते डेव्हलप व्हावे ह्या करता द्यायची, आणि त्याने आपले सायकोलॉजिकल आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट होते. तर ही मानसिक आणि शारीरिक जी पूर्ण आपली डेव्हलपमेंट आहे ती व्हावी आणि आपला विकास व्हावा, बॅलन्स विकास व्हावा. तर यासाठी ह्या काही गोष्टी आहेत. कार्यानुभव आपण शाळेत शिकलो, चित्रकला शिकलो, हे जे विषय आहेत ते खरं आपल्या बौद्धिक क्षमतेला आणि आपल्या क्रिएटिव्हिटीला वाढीसाठी खूप कामाचे आहेत. आपल्याला एक वेगळी वे ऑफ एक्सप्रेशन म्हणजे व्यक्त होण्यासाठी आपल्याला एक वेगळी दिशा देतात. आणि आताच्या जगात जर आपण बघितलं, एक चांगलं माणूस म्हणून घडवायचं असेल मुलांना तर हे होणं गरजेचं आहे. एवढं सगळं बोलायचं कारण असं की हे मराठी शाळांमध्ये देखील झालं पाहिजे, आणि यासाठी जे लागणारे काही प्रावधान आहे ते उपलब्ध करण्यासाठी मराठी शाळा धडपड करत असतात. पण त्याचबरोबर आपण त्यांना काही दिलासा दिला नाही तर मराठी शाळा पुढे टिकतील कशा आणि त्या विकासाला मार्गस्थ होतील कशा, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सर्वानुमते आम्ही ह्या आपल्या मराठी शाळांना जो कर आहे तो त्यांचा माफ केलेला आहे, आणि एक वेगळा पायंडा आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये सेट केला आहे. एक वेगळी दिशा दाखवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत की मराठी शाळा टिकल्या पाहिजे, त्या पुढे त्या विकसित झाल्या पाहिजे, आणि आपला मराठी बाणा जो आहे तो टिकून राहायला पाहिजे. यासाठी एक चांगलं पाऊल खरं तर नाशिक महानगरपालिकेने पुढे टाकलं आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.